शनिवारच्या विजयी मेळाव्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे। मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी सुरू करण्यात आलेली आहे। अशातच मनसैनिकांनी एक टीझर सुद्धा रिलीज केला। या टीझर मध्ये दोन सिंहांची कहाणी सांगण्यात आली। हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आणि त्यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडायला लागलाय। या टीझर मधून ठाकरेंनी विरोधकांना एक प्रकारे कडक संदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र या टीझर वरून महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र डागलेलं आहे। दोन्हीही ठाकरे बंधूंनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसावरील जो अन्याय सुरू आहे त्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे। नाहीतर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाचे लचके तोडले जातील। ही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची परखड भूमिका आहे आणि आम्ही सगळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते त्या भूमिकेला बांधील आहोत। टीझरमुळे मतं वाढतात अशातला भाग नाही। शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अजून चर्चा करू। कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्यासोबत नाही आहे, त्यांच्याबरोबर काँग्रेस देखील आहे। ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायमस्वरूपी हीन पातळीवर जाऊन अपमान केलेला आहे आणि अशा महाविकास आघाडीच्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये राजसाहेब येतील की नाही याच्याबाबत बोलणं त्यांच्या निर्णयानंतर ठरेल। हे जे काही आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्याचा एक टीझर काहीतरी प्रदर्शित झालेला आहे। एका वाघाला कोणतरी घेरलंय, दुसरा वाघ काहीतरी त्याला सपोर्टला जातोय। मला हे आश्चर्य वाटतं की हा कमजोर वाघ कोण आहे याचं आता संशोधन आम्ही करतोय।